जेव्हा पाण्याची गरज असते तेव्हा पाणीच नसतं. तो जाती धर्माच्या याच्यावरच लढताय निवडणूक. युवकांना जो आहे का योग्य मार्गदर्शन नाही भेटत आणि त्याच्यावर काय उपाय केले पाहिजे या संदर्भात पण कोणी असं मेंटर नाही समजून सांगायला. शासनाच्या तरतुदीप्रमाणे 5% निधी दिव्यांग बांधवांसाठी असतो, तो या नगर परिषदेमध्ये आम्हाला 3% मिळतो. भोकरदन शहराला आजही पूर्ण वेळ पाणी अजूनही नाहीये. या निवडणुकीमध्ये नवं मतदार किंग ठरवणार आहे भोकरदनचा. जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर आणि अंबड या नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मी सध्या जालन्यातल्या भोकरदन शहरामध्ये आहे. आपण पाहिलं तर भोकरदन शहराच्या नगरपालिकेची निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे यांच्या तिघांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. खरं तर आपण जर पाहिलं तर मागील 20 वर्षापासून या नगरपालिकेवरती राजेभाऊ देशमुख यांचं वर्चस्व आहे. यावर्षी या निवडणुकीमध्ये राजेभाऊ देशमुख यांचं वर्चस्व कायम ठेवतात की रावसाहेब दानवे बाजी मारतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर भोकरदन शहराचे नेमके प्रश्न काय आहेत, येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी सध्या भोकरदन शहरामध्ये आलेलो आहे. ते आपण जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत भोकरदन शहरातील नागरिक आहेत. सर, खरं तर नेहमीप्रमाणे निवडणुका जाहीर झाल्यात, तुमच्या शहरातलं वातावरण तर आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र भोकरदनकरांच्या काय अपेक्षा आहे नगरपालिकेकडनं? सगळ्यात मोठी अपेक्षा तर वॉटर मॅनेजमेंटची आहे. उन्हाळ्याच्या दिवशी, उन्हाळ्याचा जेव्हा सीझन येतो तेव्हा 30-30, 40-40 दिवस पाऊस येत नाही, म्हणजे पाणी येत नाही नळामध्ये. आणि पाऊस आला की ते वॉटर मॅनेजमेंट असं आहे की क्लॉगिंग भरपूर होते. तर पाणी असलं तरी आपण त्याचा यूज करू शकत नाही, तो वेस्ट जातो, नाही तर लोकांचं नुकसान होतं. आणि जेव्हा पाण्याची गरज असते तेव्हा पाणीच नसतं. तर सगळ्यात मोठी जर वॉटरची मॅनेजमेंट जर व्यवस्थित झाली तर हा फार मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. काय पाण्याची काय मागणी, म्हणजे काय करायला हवं नगरपालिकेने? वॉटरचे जिथून पाणीचं सप्लाय आहे तिथून रेग्युलेट व्हायला पाहिजे. जे 40 दिवस कधी कधी 50 दिवस पाणी येत नाही उन्हाळ्यात, आणि जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा जो वॉटरचं मॅनेजमेंट आहे, अशा जे कॅनल्स वगैरे, जेणेकरून एक तर वॉटर हार्वेस्टिंग होईल, नाही तर मग वॉटरला जायला कुठेतरी एक व्यवस्थित जागा भेटेल, सिटीमध्ये क्लॉग होणार नाही. तो एक जर मॅनेजमेंट व्यवस्थित झाला तर हा फार मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. नक्कीच आपण यामध्येच बघितलं, आता जेव्हा मुसळधार पाऊस पडला तेव्हा तुमच्या शहरातल्या अनेक दुकानांमध्ये पाणी साचलेलं आपण बघितलेलं आहे. अजून काही तरुण आपल्या सोबत आहेत. खरं तर नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, यांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याचा तर प्रश्न आहेच आहे. दुसरे कोणते महत्वाचे प्रश्न आहे नगरपालिकेकडनं जे व्हायला पाहिजे पण मात्र झाले नाही आता? तर आता आमच्या शहरामध्ये सध्या तर जो काही निवडणूक लढतोय तो जाती धर्माच्या याच्यावरच लढताय निवडणूक. कोणी विकासाच्या मुद्द्यावर लढत नाही. तो या जातीचा माणूस निवडून द्या, त्या जातीचा माणूस निवडून द्या. शक्यतो आता कुठलाही विकास झाला, भ्रष्टाचार वगैरे, कुठल्याही पार्टी भ्रष्टाचार वगैरे करताय. पहिला मुद्दा आहे तर या ठिकाणी व्यवस्थित हॉस्पिटल नाहीये. या ठिकाणी नगरपालिका मार्फत ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा नाहीये. एखादा पेशंट रोडवर पडला वगैरे त्याला कोणी उचलूनही घेत नाही, हे नगरपालिकेचं काम असतं. आता नगरपालिकेत ज्या घंटा गाड्या असतात त्या येतात, त्या व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही कॉलनी मधल्या लोकांना, की त्यांनी सांगितलं पाहिजे की या कॉलनीतला कचरा व्यवस्थित गाडीमध्ये टाका. ते येतात रिक्षा फिरवता मुद्दाहून चालले जातात. त्यांना असं कोणी वचक नाही राहिलेला त्याच्यावर. त्यासाठी तरुण लोकांनी समोर येणं काम आहे. शिक्षणाची काय परिस्थिती, नगरपालिकेत शाळा आहेत का, त्यात विद्यार्थी शिकतात का, काय शिक्षणाची काय परिस्थिती भोकरदनमध्ये? नगरपालिकेमार्फत कुठल्याही शाळेवर काय असं काही वर्षाचं नाहीये त्यांचं, म्हणजे असं काही वचक नाहीये कुठल्या शाळेत जाऊन कधी पाहणी करणं वगैरे. ते त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त टॅक्सचा पैसा कसा जमा करायचा एवढं त्यांच्या डोक्यामध्ये, बाकी काहीच नाही. भैया, अजून काय मूलभूत प्रश्न आहे जे की सुटले पाहिजेत, किंवा विद्यार्थ्यांची तुमच्यासारख्या तरुणाची काय मागणी, काय झालं पाहिजे भोकरदनमध्ये? एक जो आहे तो की शिक्षणाचा प्रश्न जो आहे की युवकांना जो आहे का योग्य मार्गदर्शन नाही भेटत आणि त्याच्यावर काय उपाय केले पाहिजे या संदर्भात पण कोणी असं मेंटर नाही समजून सांगायला. किंवा शहरी भागात कसं असतं की त्यांना एकतर सुविधा खूप असतात, म्हणजे ग्रामीण भागात आणि शहरी भागात समस्या म्हणलं तर ह्या वेगवेगळ्या जरी असलं तरी गोल एकच आहे की चांगलं शिक्षण भेटावं आणि यातून आपलं चांगलं करिअर घडावं. या ज्या गोष्टी या हिशोबानं जर आपण तालुका लेवलला पाहिलं तर त्या हिशोबानं इथे इम्प्लिमेंट होत नाही आणि त्या हिशोबाने मार्गदर्शन करणारं पण कोणी राहत नाही. आणि यांनी जसं सांगितलं की पाण्याचा जो प्रश्न आहे, की पाण्याचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे की यामध्ये असं रेग्युलरली त्याचं फीडबॅक होत नाही. म्हणजे एक कुठलीही जी सत्ताधारी किंवा विरोधकाकडनं पण असं विचारपूस केलं जात नाही की पाण्याचा एक जो प्रश्न आहे की त्या संदर्भात की त्यात एक्झिक्युशन चांगलं होत नाही. म्हणजे समस्या तर आहे पण एक्झिक्युशन नाही, एक महत्वाचा मुद्दा आहे, तो पण चांगल्यारीत्या झाला पाहिजे, तो पण होत नाही समजा. तर आणि एक जे आपण बघितलं की
युवकांना कसं आहे, आपला इनिशिएटिव्ह घेऊन एक चांगला आयडल किंवा चांगल्या दिशेनं जाण्यासाठी आपण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे सगळ्यांनीच. तर तो एक घेतला जात नाही. म्हणजे आपणही असो किंवा जे राजकीय असतील कोणी पण, त्यांच्या थ्रू पण घेतला जात नाही. आणि एक लायब्ररीचा जो प्रश्न आहे की युवकांना योग्यरित्या समजा वाचनालय वगैरे जे पाहिजेत ते त्यांनी इनिशिएटिव्ह आणायला पाहिजे. आपल्यासोबत दिव्यांग बांधव देखील आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत तुम्हाला मांडायचे. काय नेमकी अडीअडचणी आहेत नगरपालिकेमध्ये? तुमचा काय अनुभव? तुम्ही जेव्हा मगाशी सांगत होतात, नेमकी काय पाहिजे तुम्हाला नगरपालिकेकडे? सर्वप्रथम तर मी युवक म्हणून या शहराच्या विकासाबाबत बोलन. भोकरदन शहरामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि रस्त्याच्या बाबतीत पण खूप मोठा प्रश्न आहे. जेव्हा आपण या गल्लीमध्ये कुठं पण गल्लीमध्ये जातो पावसाळ्यामध्ये, तर तिथे त्या रस्त्याची अवस्था अशी असते की आपण तिथे जाऊ पण शकत नाही. आणि मी एक दिव्यांग बांधव आहे आणि मी दिव्यांग बांधव असून मी नगर परिषदेकडून एवढं सर्व दिव्यांग बांधवाकडून माझी विनंती करेन की दिव्यांग बांधवांची जे समस्या आहे ते समस्या त्यांनी ते सोडवलं पाहिजेत. आपण बघतो की नगर परिषदेचं इथे एक गाडा बनेल आहे, त्या गाड्यामध्ये नगर परिषदेनं असं काही दिव्यांग बांधवासाठी काही गाडे तिथे राखीव ठेवले पाहिजे. ते गाडे ठेवले की ते दिव्यांग बांधव आपला उदरनिर्वाह करून आपलं घर ते चालवू शकन. आणि शासनाच्या तरतुदीप्रमाणे 5% निधी हा दिव्यांग बांधवांसाठी असतो, परंतु या नगर परिषदेमध्ये आम्हाला 3% हा निधी मिळतो आणि ते पण आम्हाला चक्रा मारून तिथे आम्हाला तो निधी भेटतो. दिव्यांग बांधवांसाठी खरं तर नगरपालिकेने काम केलं असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत भोकरदनचे सकाळचे बातमीदार आहेत. सर, खरं तर आता रंगत तर आलीच आहे, वातावरण तापलंय. तुम्हाला काय वाटतं या ज्या नगरपालिकेची निवडणूक यामध्ये कोणते मुद्दे गाजतील, कोणते मुद्दे प्रचारात हाताळले जातील विरोधकाकडनं आणि सत्ताधाऱ्याकडनं? यंदाच्या भोकरदन नगरपालिका निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की तिरंगी लढत ही मागची 2016ची जी निवडणूक झाली ती सुद्धा तिरंगी लढत होती. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. यंदाच्या निवडणुकीत भाजप जो पक्ष आहे सध्या केंद्रात आणि राज्यामध्ये, तर आमदार संतोष दानवे यांनी भाजपचं नेतृत्व घेतलेलं आहे हाती सध्या. आणि सुरुवातीपासून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली, हे सध्याचं चित्र आहे. काँग्रेस राष्ट्रवादीकडे नगरपालिकेची सत्ता गेली 20 वर्ष होती आलटून पालटून. आणि भोकरदन नगर परिषदेवर राजाभाऊ देशमुख यांचं एक अतिवर्चस्व होतं इतके वर्ष. त्यांच्यासाठी सध्या ही निवडणूक म्हणजे एक प्रकारे अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे, मागच्याच निवडणुकीचा प्रमाणे त्यांनी मुस्लिम उमेदवार यावेळेस नगराध्यक्षपदासाठी दिलेला आहे. यंदाची जी निवडणूक आहे ती विकास कामांभोवती चालते की राजकीय जातीपातीच्या मुद्द्यांवर, ते बघणं. कारण जे सर्व पक्ष आहे, भाजप विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे, तर काँग्रेसने गेल्या 20 वर्षामध्ये त्यांनी जे काही विकास कामं वगैरे केली ते कशा प्रकारे लोकांसमोर मांडू शकतात, ते त्यांना ते लोकांसमोर जाण्यासाठी आणि इतर त्यांचे मुद्दे प्रभावीपणे मांडावे लागणार आहे. आणि इथला शहराचा जो मूळ मतदार आहे तो बहुतांशी छत्रपती संभाजीनगर, जालना, म्हणजे ज्या त्यांच्या बेसिक गरजा आहे, शिक्षण, आरोग्य, यासाठी मेट्रो सिटीवर डिपेंड आहे. भोकरदन शहरामध्ये ज्या आजही म्हणजे आपण जर बघतो तर रस्ते आणि पाणी या गोष्टींसाठी तिथल्या मतदारांना इथं स्ट्रगल करावं लागतं आजही. म्हणजे भोकरदन शहराला आजही पूर्ण वेळ म्हणजे 24 तास पाणी तर अजूनही नाहीये. एकमेव दानापूर धरणातून इथं पाणी पुरवठा होतो, तो सुद्धा व्यवस्थित होत नाही. आणि सर्वात महत्वाचा इथला पाण्याचा प्रश्न आहे. आणि शहरातील ज्या मुख्य चौक आहेत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, या चौकांचं सुशोभीकरण, शहरातील अतिक्रमणाचा एक मुद्दा आहे. आणि भोकरदन शहराला जो बायपास अपेक्षित आहे जालना, इथून अवजड वाहनांची वाहतूक होते, तो फार वर्षापासून रखडलेला आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे पण आहेच या निवडणुकीमध्ये, परंतु जातीपातीचं राजकारण आणि मतदारांचं जे बदललेलं पूर्ण प्रमाण आहे, त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे राजाभाऊ देशमुख जे त्यांची एक हाती सत्ता या नगरपालिकेवरती आहे, या वर्षी या निवडणुकीमध्ये कसं चित्र दिसते, मतदारांचं काय दिसतं? म्हणजे तुम्ही आता ग्राउंडवर काम करताय, तुम्ही काय सांगाल? या निवडणुकीमध्ये नवमतदार किंग ठरवणार आहे भोकरदनचा. कारण जे आपण म्हणतोय सध्या जेन झी, त्यांचा कल कशा पद्धतीने येतो ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस या
तिघी पक्षांनी यावेळेस नवीन उमेदवार दिले, नवीन चेहऱ्यांचा काही प्रयोग केलेला आहे. राजाभाऊ देशमुखांकडे जरी इतके वर्ष सत्ता होती तरी त्यांनी यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी तरुण उमेदवार दिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा जो मुस्लिम चेहरा दिलाय तो सुद्धा तरुण दिलेला आहे. भाजपकडे अनुभवी चेहरा आहे, परंतु संतोष दानवे यांनी बाकी जी त्यांची टीम उतरवलेली आहे ती यंग वगैरे उतरवलेली आहे. त्यामुळे आता नवीन उमेदवार आणि नवीन मतदार यांचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने होतं ते मतदारांना अट्रॅक्ट करू शकता का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. आता तिन्ही पक्ष प्रचार करताय शहरामध्ये, कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर येतात? कारण गेल्या 20 वर्षापासून आता यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक छोटे छोटे मूलभूत प्रश्न अद्याप सुटलेले नाही. पाण्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीचा प्रश्न आहे, मैदानाचा प्रश्न आहे. आता तिघ जे पक्ष आहे ते विकास कामांच्या, आता भाजप जो आहे तो विकास कामांच्या मुद्द्यावर करतोय. भाजप त्यांच्या काळात झालेले रस्त्यांचे कामं, केंद्रातली राज्यातली सत्ता, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्यांनी जे लाभ मिळवून दिले त्या माध्यमातून ते लोकांपर्यंत जात आहेत. परंतु काँग्रेस जे आहे ते भाजपच्या काही त्यांच्या मुद्द्यांवर टीका करतायत आणि काँग्रेस जे आहे ते त्यांचा जो पारंपरिक मतदार आहे, मुस्लिम मतदार आणि इतर त्यांच्या याच्यावर मतदारांकडे जाणार आहे. पण सर्वात एक की खडकपूर्णा जी योजना आहे, सिल्लोड भोकरदन पाणी पुरवठा योजना असं तिला म्हणतात. तिघही पक्ष म्हणतात की आम्ही खडकपूर्णातून पाणी देऊ. प्रॅक्टिकली भोकरदनला खडकपूर्णातून पाणी देणं सध्या तरी कुठल्याही पक्षाला या 10 वर्षात शक्य झालेलं नाहीये आणि ते सध्या तरी अवघड आहे खडकपूर्णातून पाणी देणं. आणि तिघ पक्षांकडे हे फार मोठं चॅलेंज असणार आहे की खडकपूर्णातून पाणी कोण देईल. आणि भोकरदनला एक जो जलदूत म्हणून येईल त्याला कदाचित भोकरदनकर पसंती देतील. ही शहराची ऍक्च्युअली गरज आहे सध्या. तो एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे शहरासाठी पाण्याचा. नक्कीच आपण खरं तर ही भोकरदन शहरातली निवडणूक तुषार पाटील यांच्याकडनं समजून घेतलेली आणि त्याचबरोबर भोकरदन शहरातील तरुणाकडनं या शहरातले काय प्रमुख प्रश्न आहेत, काय विकास झाला पाहिजे, कोणता विकास होणं बाकी आहे, या संदर्भात आपण या प्रतिक्रिया घेतलेल्या. खरं तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे, त्याचबरोबर माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि राजेभाऊ देशमुख यांची तिघांची खरं तर या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली. गेल्या 20 वर्षापासून एक हाती सत्ता ठेवून असलेले देशमुख सत्ता कायम ठेवतात की दानवे बाजी मारतात हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. तुर्तास निवडणुकीचं रंगतदार निवडणूक सध्या भोकरदनची सुरू आहे. एवढ्या थंडीत देखील राजकीय वातावरण भोकरदनचं तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, भोकरदन, जालना.